सोलापूर शहरातील बी&बी न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरायाची पूजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते पार पडली असून निर्भीड पत्रकारिता आणि पारदर्शकता ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन अस्मिता गायकवाड यांनी या प्रसंगी केलं आहे। सोलापूर शहरातील बी&बी न्यूज चॅनलमधील गणरायाची पूजा उपनेते अस्मिता गायकवाड यांच्या शुभ हस्ते पार पडली। निर्भीड आणि पारदर्शक पत्रकारिता काळाची गरज अस्मिता गायकवाड यांचं प्रतिपादन। अल्पावधीत लोकप्रिय ठरत असलेले बी&बी न्यूज चॅनलच्या जुनी विडी घरकुल प्रगती चौक हिरामोती टॉवर जवळील श्री गणेशाची पूजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या हस्ते पार पडली। यावेळी त्या म्हणाल्या, सोलापूर शहर हे विविध भाषिकांचं शहर, या विकसनशील शहराला समृद्ध करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीसह निरपेक्ष आणि निर्भीड पत्रकारितेची गरज आहे। बी&बी न्यूज चॅनल गेली 5-6 वर्षापासून या क्षेत्रात काम करते। ती गरज पूर्ण करण्याचं काम ही वृत्तवाहिनी प्रामाणिकपणे करते। शिवाय यांची पत्रकारिता सकारात्मक आहे, शहराच्या विकासासाठी मोलाचं योगदान ठरत आहे। यावेळी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी चॅनलच्या उत्तम व्यवस्थापनाचं भरभरून कौतुक केलं। दर्शको नमस्कार। आज आम्ही बी&बी न्यूज या चॅनलच्या वृत्तवाहिनीच्या श्री बाप्पाच्या प्रीत्यर्थ आरतीसाठी आलेलो आहोत। शिवसेनेच्या सन्माननीय उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, त्याचबरोबर माझे सन्मित्र लातूरचे उपजिल्हा प्रमुख मंगरुळे बंधू, त्याचबरोबर आमचे वकील साहेब, त्याबरोबर त्यांचे सगळे सहकारी आज आपल्या चॅनलला भेटीसाठी आलेलो आहोत। खूप समाधान वाटलं। इथला हा परिसर बघितला, इथली मांडणी बघितली, जनसामान्यांचे प्रश्न, सोलापूरकरांचे प्रश्न असतील ते निश्चितपणानं आपण या वाहिनीच्या निमित्तानं धसाला लावाल यात तिळ मात्र शंका नाही। आपलं व्यवस्थापन पाहिलं, व्यवस्थापन बघितल्यानंतर खूप आनंद वाटला। आतापर्यंत आम्ही अनेक वृत्तवाहिन्या पाहिल्या, त्याचं व्यवस्थापन पाहिलं, परंतु यासारखी व्यवस्थापनाची स्थिती आणि या ठिकाणी होत असलेली मांडणी, तुम्ही करत असलेल्या विषयाला घालत असलेले हात, हे अतिशय संवेदनशीलरित्या तुम्ही विषय हाताळली, हे खूप महत्वाचा भाग आहे। पत्रकारितेमध्ये आता निपक्षपातीपणे पत्रकारिता करणं, महाराष्ट्राच्या जडणघडणीला आता एक वेगळ्या वळणावरती महाराष्ट्र जातोय, महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला जात आहे। अशा अवस्थेत ह्या पत्रकार वाहिनीचं आणि पत्रकारांचं कामच आपलं असं आहे की त्या माध्यमातून महाराष्ट्र नव्यानं उभा करायचा आहे, महाराष्ट्राची मांडणी नव्या पद्धतीने आपल्याला करायची आहे। सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आज एक वेगळा चेहरा या निमित्तानं समोर येतं। आपल्याला समाजामध्ये अनेक वेगवेगळे नेते दिसतील, परंतु उद्धव साहेबांसारखा नेता आपल्याला क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो। अशा सगळ्या परिस्थितीवरती आपल्याला एक महाराष्ट्राला एक वेगळ्या मांडणीवरती नेण्यासाठी निश्चितपणाने ही वृत्तवाहिनी काम करेल। आपल्या सगळ्याला ह्या गणेश उत्सवाच्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांना मनोभावे शुभकामना देतो, आपल्या दर्शकांना देखील शुभकामना देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लातूर जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख बसवराज मंगरुळे यांनी देखील चॅनलला शुभेच्छा दिल्या। व्यंकट गोमे लातूरचा आहे आणि सध्या रिटायर्डच आहे आणि मित्राबरोबर इथे आलो होतो मी रात्री, आणि योगायोगानं आपण आपल्या गणपतीच्या दर्शनासाठी आम्हाला बोलावलं, आरती घेतली, दर्शन घेतलं आणि योग आला चांगला की मॅडमना भेटायचा। म्हणजे आयुष्यामध्ये नाव ऐकलं होतं माझ्या मित्रातर्फे, पण पहिल्यांदा योग आला भेटण्याचा आणि सरांची भेट झाली, त्याबद्दल खूप धन्यवाद, समाधान वाटलं। आणि असं मला वाटतं की गणराया तुमचं मूर्ती दगडूशेठची तर प्रतिकृती आहे आणि दगडूशेठच्या गणपतीच्या तिथे गेल्यानंतर माणूस खाली हात आला असं मी ऐकलेलं नाही कधी, आणि तो खाली हात ताईचा जावा यावेळेस असं मला मनापासून हो वाटते, मला वाटते त्यांना तिकीट मिळावं, निवडून याव्यात। आणि उद्धव साहेबांचं तर प्रतिमा आजच नाही तर मुख्यमंत्री असताना सुद्धा मला वाटतं 2.5 वर्ष भारतातला 1 नंबरमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांची गणना झाली, त्यांच्या श्रमाचं, त्यांच्या इच्छेचं, त्यांच्या अपेक्षेचं जे काय होतं ते। काही लोकांनी थोडं हे करून थोडस गडबड केली, पण एका दृष्टीने चांगलं झालं, पक्ष धुवून निघाला तो। आज चांगले माणसं, चांगली टीम घेऊन त्यांनी पुढे येणार आहेतच, मुख्यमंत्री बनणार आहे, त्यात वादच नाहीये। तर आपल्या गणरायाने ह्या सर्वांना, उपमुख्यमंत्र्याला आशीर्वाद दिले म्हणजे आम्हाला सर्वांना आले इथल्या, कारण तो असं एकच माणूस आहे की सर्व थरामध्ये, शेतकरी असो, इंडस्ट्रीच्या वाढीसाठीचा असो, विचार करणारा तो एकमेव नंबर 1 माणूस आहे। मी मनापासून
गणरायाला तुमच्या अजून एकदा परत मी मागणं मानतो की त्याला मुख्यमंत्री करू दे. आमच्या ताई पण तिथे जाऊ दे, ऍटलिस्ट विधान भवन मध्ये जाऊ दे. तिथे गेल्यानंतर पुढचं पद मिळणार आहे का नाही मला माहिती नाही. पुढे काय होईल ते बघूया. त्याबद्दल धन्यवाद. आमचे सहकारी गायकवाड साहेब माझे मित्र, परम मित्र आहेत. आणि आपण बोलल्याबद्दल, आणि त्याचबरोबर तुमच्या B&Bचं महाराष्ट्रामध्ये नंबर 1 नाव होऊ दे. असंच कार्यक्रम पुढे कुठेही कार्यक्रम झाले तर तुम्ही तिथं आवर्जून प्रथम याच्यामध्ये असावं, यावं, हीच अपेक्षा गणरायाकडे करतो मी. नमस्कार. धन्यवाद. मी सर्वप्रथम गणरायाच्या चरणी मी नतमस्तक होऊन सर्व B&B न्यूज चॅनलच्या सर्व सदस्यांना मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांना आपण या ठिकाणी आरतीसाठी आपण बोलवलात आणि त्यांच्या आम्हाला योग मिळाला त्यांच्या सत्कारासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो लातूरहून. आणि आम्हाला योग मिळाला त्यांच्यामुळे की दगडूशेठ गणपती यांचं दर्शन झालं आणि तसेच ताईंचं काम लातूर शहरामध्ये सर्वात चांगलं काम आहे आणि त्यांचं अस्मिता व्हिजनचं काम बी चांगलं आहे. आणि तसेच तुमचं B&B चॅनललाही मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम आल्यानंतर वकील साहेबांनी सांगितले की इथलं व्यवस्था वगैरे सर्व एकदम उत्तम आणि चांगला अप्रतिम आहे. खरोखरच साहेबांनी सांगितल्यासारखं तो खरोखरच आहे. आणि लातूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये असेच B&B सगळे न्यूज चॅनल आज प्रगतीपथावरून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पुढच्या वर्षी अस्मिताताईंना तुम्ही परत पूजेला बोलावं. त्या दिवशी तुमचं महाराष्ट्रामध्ये तुमचं B&B न्यूज चॅनलचा प्रसिद्धी मिळो आणि तसंच आमच्या ताई महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचो. आणि हेच मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा मी सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि B&B ना खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं कार्य लातूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोके व्हावं हेच मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द आपण या ठिकाणी. यावेळी सर्व मान्यवरांचं स्वागत चॅनलच्या मुख्य संपादक गोपाळ मुदलड्डी आणि चीफ एडिटर प्रकाश वाघेकर यांनी केलं. यावेळी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष नंदकुमार मंगरुळे, ॲडव्होकेट घुगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता परेश गायकवाड यांच्यासह चॅनलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.